चला मित्रांनो, आता बस तर मला मिळाली. आता आलो आहे ऑफिसवरून C42ने, चाललो आहे घरी. बसमध्ये बसायला पण शेवटच्या जागेवर जागा मिळाली आहे. आणि हे BST वाल्याने एक बरं केलं तर AC बस चालू करून स्वस्तात मस्त. तर विक्रोळी स्टेशनपासून माझा जो यशस्वी नगरपर्यंतचा बाळकुंपर्यंतचा प्रवास 25 रुपयामध्ये होतो. आता विक्रोळी क्रॉस केली. आता आलो इथे कांजूरच्या ब्रिजला आलो आहे. इथून हा पहिला स्टॉप घेईल विक्रोळी, नंतर प्रवीण हॉटेल नंतर आता हा कांजूर गावचा स्टॉप आला एक. बसमध्ये जागा पण मिळाली. एकदम शेवटच्या सीटला बसलो आहे मी. आणि हा जो आहे ना आपला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे, हा सरळ आता सगळे ब्रिजेस लागतात इथून. आता हा बघा, हा कांजूर गाव गेल्यानंतर आपण आलो आहे आता इथे. कांजूर गावाच्या नंतर भांडूप गावचा स्टॉप येईल. इथे जो तुम्हाला हा डावीकडचा जो दिसतो ना भाग, हा जो पूर्ण भांडूप स्टेशनला, आणि ह्या साईडला माझ्या ह्या हाताला हा ऐरोली वाशी हा पूर्ण जातो. आता बघा, आपण गेलो भांडूप गाव सोडलं. नाही, भांडूप गाव नाही, आता हे भांडूप गाव आता येईल. ॲक्च्युली मी रोज हीच बस पकडतो. C42 बरी पडते, एकदम दाराजवळ स्टॉप आहे आपला C42चा. बघा, आला आपला टोल नाका, मुलुंड टोल प्लाझा. या टोल प्लाझाला खतरनाक ट्रॅफिक असते आणि तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलाच असेल जे ठाण्याला येतात किंवा मुंबईला प्रवास करतात. मुंबई टू जे ठाणा, खूप ट्रॅफिक जाम असतं या टोल नाक्यामध्ये. तर कंटाळा आला. मला वाटतं कमीत कमी गेली एक 35 नाही म्हटलं तरी 30 वर्ष तरी हा टोल नाका आहे. आणि कधी हा टोल संपणार आहे देवाला माहिती. टोल तर काही संपत नाही, ते पुढे ते बघा सगळे टोल वाढवत चाललेले आहेत. आणि हे काय संपण्याची चिन्ह तर दिसत नाहीत. या टोलने भरपूर ट्रॅफिक होते. आणि एक मित्रांनो सांगायचं झालं तर हा जो कोपरीचा पण हा ब्रिज झाला ना, तो देवाचे उपकार मानायला पाहिजेत. एवढी ट्रॅफिक जाम असायची या ब्रिजला की टोल नाका पार केल्यानंतर कोपरीच्या ब्रिजला यायला कमीत कमी अर्धा तास लागायचं, कमीत कमी अर्धा तास. तर आता हा जो ब्रिज बांधला ना, ॲक्च्युली तो आधीच बांधून व्हायला पाहिजे होता. इव्हन ही मेट्रोची कामंसुद्धा ॲक्च्युली आधीच झाली पाहिजे होती, कमीत कमी 20 वर्षापूर्वीच झाली पाहिजे होती मुंबईमध्ये. आत्ता या लोकांनी मेट्रो चालू केली. हा बघा, आला आनंद दिघे प्रवेशद्वार. आता इथे पुढे येईल. आपण ठाण्यामध्ये एंट्री करतो आहे. हा आहे इकडे तुम्ही उजव्या हाताला बघितलं तर हरिओम नगर आहे तो. आणि हा कोपरीचा बघा, हा कोपरीचा जो नवीन ब्रिज झाला आहे तो मी म्हणतो. या ब्रिजमुळे भरपूर ट्रॅफिकचं इश्यू सॉल्व झाला. आता जी ट्रॅफिक होते ना ती माजीवाडा जंक्शनला होते. कंटाळा आणला आहे. माजीवाडा जंक्शनमध्ये एवढी ट्रॅफिक होते का विचारू नका. आणि हा एक तीनाथ नाक्याचा पुढचा सिग्नल. या तीनाथ नाक्याच्या सिग्नलने तर हैराण करून सोडला. तो जो आपण जेव्हा मुंबईवरून ठाण्याला येतो ना, खूप 3 मिनटाचा 1.5 मिनटाचा जो वरती सिग्नल आहे आणि जो म्हणजे जायला खूप मोठा सिग्नल आहे. आणि आपल्याला क्रॉस करायला एकदम कमी सिग्नल दिलं आहे त्याने.
ॲक्च्युली आर टी ओवाल्यांनी काहीतरी केलं पाहिजे त्याच्यावरती, सिग्नल वाढवला तरी पाहिजे निदान. असो, आता ही पुढे आपण गेलो ना की मेट्रो जे आहे बघा, ही पूर्ण मेट्रो लाईन चालली आहे. ही अशी तुमची लालबहादूर शास्त्री मार्गावरून जी मेट्रो जाणार आहे ती पुढे कांजूरमार्गला जॉईंट होणार, आणि एक जाईल आपली हिप्सला आणि एक पुढे घाटकोपर. तर ही मेट्रो लाईन, आणि इकडून जाईल ती आपली वडवलीपर्यंत, आणि पुढे भिवंडी, कल्याण, भिवंडी. ह्या एक जंक्शनला खूप ट्रॅफिक असतं. इथे पण एक डाव्या हाताला खूप मोठं देवीचं मंदिर आहे. हे बघा, ही पूर्ण मेट्रो चालली आहे वरून. आता हे काम कधी होईल, किती वर्ष लागतील देवाला माहिती. इथे आपले मुख्यमंत्री त्यांचं निवासस्थान आहे. हा नितीन कंपनीचा स्टॉप आला. ॲक्च्युली ही बस मित्रांनो खूप बरी पडते C42, कारण 3च नाक्यावरून जर तुम्ही शेवटचा स्टॉप पकडलात ना तर फक्त 6 रुपये घेतात AC मध्ये. त्याच्यामुळे ह्या स्टॉपला एवढी गर्दी असते ना, आणि फक्त नितीन कंपनीच्या स्टॉपला एक जाणीव नीट लक्ष देऊन चढायचं, कारण इथे मोबाईल खूप मारतात. हे आता आपण आलो कोरम मॉलला. हा बघा, हा पॅरलल चालला आहे, ब्रिजला पॅरलल मेट्रोचं स्टेशन आहे. मला वाटतं याला कॅडबरीच नाव देतील, मे बी, कदाचित. हा इथे कोरम मॉल आला, आणि हा आता विव्याना मॉल. हा आपला हा कॅडबरी जंक्शन. तो गेला तो हा बघा, हा विव्याना मॉल आला होता. हे ज्युपिटरचा हा स्टॉप, आणि आता इथून पुढे एक ट्रॅफिक जाम होत जातं. हा माजीवाडा जंक्शनचा तर खूपच ट्रॅफिक जाम होतं. ते चारी बाजूने ट्रॅफिक येतं ना. तिथून तुम्हाला कल्याणवरून येतं ट्रॅफिक, नाशिकवरून येतं, इथे मुंब्रा बायपासवरून येतं, इथून मुंबईवरून ट्रॅफिक येतं, तिथून स्टेशनवरून येतं. हा बघा, हा माजीवाडा जंक्शनचं आलं. खूप ट्रॅफिक असतं इथे. बघा त्या साईडला किती गाड्या उभ्या आहेत बघा. आता इथून हा माजीवाडा जंक्शन जो तिथे जॉईन झाला ना, तिथून पुढचं कापूरबावडी सिग्नलपर्यंत यायला कमीत कमी 15 मिनटं जातात. कमीत कमी तिथे यायला 15 मिनटं जातात. त्याच्यापेक्षा माणूस चालत जातो उतरून. इथून एक डावीकडचा पोखरणला जातो रस्ता, बेतनी हॉस्पिटल, उपवन, आणि सरळ गेलो की आपण घोडबंदर रोड. ते बघा, तो जो ब्रिज दिसतोय ना, किती ट्रॅफिक आहे बघा तिथे. हैराण व्हायला होतं ह्या ट्रॅफिकमध्ये. हे बघा, हा जातो उपवनला. उपवन, बेतनी हॉस्पिटल, आणि तुमचं येऊर. हे बघा, हे पूर्ण मेट्रोचं काम चालू आहे. इथे उतामाकी कंपनी आहे, पेपर प्रोडक्ट लिमिटेड म्हणून.
इथून ब्रिजचं पूर्ण काम, मेट्रोचं काम चालू आहे, त्याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक असतं. आणि हा कापूरबावडीचं जंक्शन आलं इथे. आता इथून पुढे ट्रॅफिक नसतं, इथून पुढे पूर्ण बाळकुम नाक्यापर्यंत एकदम सुसाट जाते बस. तर चला मित्रांनो, धन्यवाद. झालं, आपली ही जर्नी पूर्ण झाली.